गोदावरीला पूर येताच बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटतो। या गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर पूलच नाही किंवा कमी उंचीचे आहेत। त्यामुळे वर्षानुवर्षे या ग्रामस्थांना या संकटाचा सामना करावा लागतो। आज सुद्धा नाथसागरातून पाणी सोडण्यात आल्याने गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील शेकडो महिला व बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। गावातील 100 घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले। या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पैठणच्या नाथसागरातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय आणि याचा फटका आता गेवराई तालुक्यातील 33 गावांना तसेच माजलगाव तालुक्यातील 30 गावांना बसलाय। या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गंभीर बाब म्हणजे या गावांमध्ये अनेक वर्षापासून पूल झालेले नाहीत आणि हे पूल झालेले नसल्यामुळे स्थानिक जे ओढ्या आहेत, नद्या आहेत, त्यामध्ये गोदावरीचं पाणी हे पुन्हा परत फिरतं आणि या ठिकाणी ही अशी परिस्थिती निर्माण होते। अनेक गावांना याचा वेढा पडतो आणि या नागरिकांना या ठिकाणी अडकून पडावं लागतं किंवा मग स्थलांतरित व्हावं लागलं। काय सांगाल सरपंच, दरवर्षी तुम्ही या संकटाला तोंड देताय परंतु उपाययोजना मात्र होत नाही। प्रशासनाला अनेक बार मागणी केलेली आहे हे पुलाच्या संदर्भात। दरवर्षी पाऊस आला की आमचा संपर्क बंद होतो, त्याच्यामुळे बरेच वेळेस दिले पण काही अजून पूल झालेला नाहीये। निस्ता करू करू म्हणतात, काही झालेलं नाहीये। आता काय सोलर पंप गंगाच्या कडेला बसलेले आहेत, ते सुद्धा वाहून गेलेले आहेत। काही मोटर वाहून गेलेले आहेत, सोयाबीन गेले, सरकी गेली। याचं काय करतात आम्ही शेतकऱ्याने? याची काहीतरी मदत प्रशासनाने द्यायला पाहिजे आम्हाला। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।